कुटुंबामध्ये प्रचंड शोकाकुल आणि दुःखाचं वातावरण असताना पण आपल्याच कुटुंबातले काही सदस्य निवडणूक लढवत आहेत, म्हणून त्यांच्या प्रचारासाठी कर्तव्य म्हणून मी असेल, दादा असेल, आम्ही प्रचार बैठक घेतोय, सभा घेतोय। या ठिकाणी आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आहे। आपल्याला आपल्या गावाच्या, आपल्या परिसराचा विकास समजा करायचा असेल, काहीतरी चांगलं घडवून आणायचं असेल, तर सत्ता आणि शासन हे अत्यंत गरजेचं आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, किंवा दुसरे उपमुख्यमंत्री माझ्या आजी सुनेत्राजी असतील, यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त निधी आपल्या मंगरुळ जिल्हा परिषद गटामध्ये आणायचा आहे। आणि जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता जी येणार आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या हासेगाव केस गाव असेल किंवा या परिसरासाठी आपल्याला जास्तीत जास्त निधी ही खेचून आणायची आहे। ते कधी होणार? जेव्हा तुमचा लोकप्रतिनिधी हा सत्ताधारी पक्षाचा, सत्ताधारी महायुतीचा असेल। आज आपले तिन्ही उमेदवार हे अतिशय सर्वसामान्य आणि जनतेसाठी, लोकांसाठी अहोरात्र हजर राहणारे असे उमेदवार आहेत। तुमच्या अडीअडचणीमध्ये, तुमच्या कुठल्या पण विकास कामामध्ये तुम्हाला मदत करतील असे हे तिन्ही आपले उमेदवार आहेत। आणि म्हणून आदरणीय राणादादांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामधील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये आणि पंचायत समिती गणांमध्ये आपल्या महायुतीच्या उमेदवारांना जनता भरभरून आशीर्वाद देत आहे। आणि माझी विनंती हीच राहील की हासेगाव ह्याच्यातून कुठं मागं नाही पडावं। कळंब तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आदरणीय राणादादांना 14 ते 19 मिळाली। या कार्यकाळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं आपण करू शकलो। तेव्हा आपली काही सत्ता नव्हती, पण विरोधी पक्षाचा असून पण आपण जितकं जमू शकलं तितकं केलं। आज आपण सत्ताधारी पक्षात आहोत। राणादादांचा शब्द हे तिन्ही पक्षाचे कुठले पण नेते मोडत नाहीत। आणि म्हणून आपल्याला समजा दादांच्या माध्यमातून या परिसरासाठी काहीतरी चांगलं घडवून आणायचं असेल, तर दादांच्या नेतृत्वात दिलेला हा जो उमेदवार आहे त्यांना निवडून देणं तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। माझ्या ग्रामस्थांना एवढीच विनंती आहे की विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून आपलं मत घालवण्यात अर्थ नाहीये। जो कोण असेल तो निवडून येऊन पण तो काहीच करू शकणार नाहीये। उलट कमळाचं बटन, बाणाचं बटन दाबून जो उमेदवार निवडून येईल तो सत्ताधारी पक्षाचा असल्यामुळे तुमची सेवा आणि तुमच्यासाठी चांगले कामं करणं हे त्याला क्रमप्राप्त राहील। आणि राणादादांच्या माध्यमातून ते शक्य आहे। गेले 7-8 वर्ष दादा आमदार इथले नसताना अतिशय दैन्य अवस्था आपल्या तालुक्याची झालेली। 1 रुपयाचा पण निधी हे लोक आणू शकले नाहीत, काय कामं करू शकले नाहीत। मला नाही वाटत हासेगावमध्ये करोडो रुपयाची निधी आली असेल, पण राणादादाच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये 5-5, 10-10 कोटी रुपये निधी इतकी आलेली। तशीच आपल्याला ओळख आपल्या कळंब तालुक्याची परत आणायची, त्यासाठी जिल्हा परिषद आणि दादांचं नेतृत्व हे गरजेचं आहे। आपल्या तालुक्याची ही काळाची गरज आहे, कारण काय आपल्याला खड्डे असणारे रस्ते, आपल्या तालुक्याला, आपल्या गावांना आरोग्याची दुरावस्था ही आपल्याला पुसून काढायची आहे। माझ्या माता भगिनींना, माय माऊलींना, ज्या माझ्या आजोबांनी लाडक्या बहिणीची अशी सुंदर योजना आणली, त्यांच्या सन्मानासाठी
ती योजना माता माऊलींसाठी आणली. ती योजना आयुष्यभर कार्यरत ठेवण्याचं काम आता सुनेत्राजी आणि आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढ होईल, कमी काय पैसे होत नाहीत. आणि म्हणून माता माऊली, तरुण आणि वडीलधाऱ्यांचं प्रतिनिधित्व खंबीरपणे करणाऱ्या ह्या महायुतीच्या पाठीशी आपण उभं राहावं. आज कळंब तालुक्यामधला युवक हा अतिशय तरुण आणि बेरोजगारी ही अतिशय वाढलेली आहे. त्यासाठी दादांच्या पाठीशी आपण उभा राहिला तर इथं आपल्या कळंबमध्ये उद्योगधंदा असेल किंवा काहीतरी चांगलं घडवून आणायची क्षमता ही दुसऱ्या कोणामध्ये नाही आहे, फक्त राणादादांमध्ये आहे. आणि म्हणून माझी तळमळीची आपल्याला एवढीच विनंती आहे, येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळ आणि बाण हे चिन्ह दाबून प्रचंड मताने आपण उमेदवाराला निवडून द्यावा, आशीर्वाद द्यावा आणि विकासाची गंगा आपल्या हासेगावमध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसा, अजून बोलायचंय. या सभेसाठी आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी